नमस्कार, आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर काल आपण पूजा केलेली भोगीची सुगड्या पूजलेल्या, आता त्याची उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची, म्हणजे आज मकर संक्रांती आहे। तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर काय करायचं, आज हे जे सुगड आहेत ना आपले 5, तर त्याच्यामधलं एक सुगड आपण आहे ना आधी काल पूजलेलं आपण तुळशीजवळ, आता तो आज आहे ना दुसऱ्या दिवशी हळद कुंकू लावायचं, सगळ्यांवर हळद कुंकू लावायचं आणि मग त्याच्यानंतर त्यांना आपल्याला पण लावून घ्यायचं आणि मग ह्यांना एक तुळशीजवळ ठेवायची आणि एक आपल्या आईसाठी, आपली कुळदेवी तिच्या बाजूला ठेवायची, म्हणजे माझी जी परडी आहे ना त्याच्या बाजूला मी ठेवलं आहे। आणि आज एक वाण पूजायचं आहे। तुम्ही काहीही देऊ शकताय, नेल पॉलिश देऊ शकताय किंवा जे पण सौभाग्याचं लेणं, म्हणजे शृंगारातल्या जे आपण वस्तू लागणार आहेत ना त्या वस्तू तुम्ही हिचं ठेवा। मी आहे ना पिको फॉल, म्हणजे आपण फॉल असतं ना, फॉल बिडिंग करतो, त्याचं फॉल एक मी देवाजवळ वाण म्हणून ठेवलं आहे, ठीक आहे। आणि 5 सवाशींला बोलवायचं असतं हळदी कुंकूचा, साधी हळदी कुंकू त्यांना लावून जे ओसा आपण ठेवला आहे ना देवारात, म्हणजे ह्या खणाच्या बाजूला, तो ओसा त्यांना द्यायचा, आधी देवारात पूजायचं आणि मग हे सगळे बोळके काढून खाली ठेवायचे। आता ह्याच्यातला एक खण तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचा, एक खण देवीसाठी, आणि बाकीचे 3 तुम्ही कोणाच्याही म्हणजे आजूबाजूच्या महिलांच्या घरी जाऊन त्यांना देऊ शकताय वाण म्हणून, नाहीतर तुम्ही तुमच्याजवळ ठेवा आणि त्याच्यावरचा प्रसाद तुम्ही ग्रहण करू शकताय। तर अशा प्रकारे हे आपल्याला पूजलेले जे खण आहेत ना ते आपण खाली बाजूला काढून मग आपली पुन्हा जे देवाची पूजा करतो ना ती करून घ्यायची। तर अशा छोट्याशा माहिती देऊन हा व्हिडिओ मी इथं संपवत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।